इथं मी 2 रताळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत व त्याची आपण संपूर्ण साल काढून घ्यायची आहे। आणि साल काढून झाल्यानंतर त्याला आपण पटकन पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण नाहीतर मग ते काळं पडतं। आता याचे आपण जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असे काप करून घेणार आहोत आणि त्याला पटकन पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे। आणि ह्याला एक 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून याचा संपूर्ण स्टार्च निघून जाईल। आणि एका प्लेटमध्ये मी इथं 2 चमचे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेला आहे, जिरा पावडर टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। जर का तुम्हाला उपवासाला जर का जिरं नसेल खात तर नाही टाकलं तरी चालेल। इथं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जे आपण काप पातळ चिरून घेतलेले त्याच्यावर छान असं हे पीठ लावून घ्यायचं आहे। 2 मिनिटं तसंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथं एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि छान असं आपण याला दोन्ही साईडून गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत। एकदम छान असं याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडून छान असं भाजून झालेलं आहे। रताळे शिजायला खूप वेळ लागत नाही। तयार आहे आपलं रताळ्याचं काप।